मुंडे राहिले बाजूला, कोकाटेंनी नंबर लावला। महायुती सरकारच्या मागे लागलेली पीडा काही सुटता सुटेना। दोन पक्षांमधले वाद, मंत्रिपदावरून वाद, पालकमंत्रीपदावरून वाद, मंत्र्यांवर झालेले आरोप, जुने वाद समोर येणे अशा अनेक गोष्टींमधून महायुती सरकारचा सध्याचा प्रवास सुरू आहे। त्यातच धनंजय मुंडेंचं प्रकरणही राज्यात मोठ्या प्रमाणात गाजत आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं जोडलेलं नाव। वाल्मिक कराडमुळेच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे। या प्रकरणाला वेगवेगळी वळणं मिळत असताना महायुतीचे दुसरे कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 30 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाची मोठी चर्चा रंगू लागली आहे। हे तेच माणिकराव कोकाटे आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांवर एक वक्तव्य केलं होतं। भिकारीही 1 रुपया घेत नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा देतो असं विधान केलं होतं। आता तेच कृषी मंत्री एका नव्या वादात अडकले आहेत। त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे, माणिकराव कोकाटे कसे संकटात येऊ शकतात, त्यांच्या पुढे अडचणी आणि दुसरे पर्याय काय असू शकतात, असंच प्रकरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत कसं घडलं होतं, हे सविस्तर पाहायला सुरुवात करूया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्या विरोधातील हे 1995 सालचे प्रकरण आहे। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध मुख्यमंत्री आवास योजनेतून घर घेताना कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला होता। 1995 मध्ये कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना महाराष्ट्र शासनाकडून म्हणजेच मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध करून दिल्या जात होत्या। त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर राज्यात कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागत होती। याच योजनेमध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी अर्ज केला। अर्जामार्फत नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये दोघांनीही मुख्यमंत्री कोट्यातून 2 सदनिका मिळाल्या। प्रकरण इथेच संपलं नाही, तर त्याच इमारतीत इतरांच्या नावावर अजून 2 सदनिका कोकाटेंनी मिळवल्या आणि त्याचा वापर करू लागले। या प्रकरणाची तक्रार त्यावेळेचे कोकाटेंचे राजकीय शत्रू तुकाराम दिघोळेंनी प्रशासनाकडे केली। या तक्रारीची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन विभागाची तत्कालीन अधिकारी विश्वनाथ पाटील यांनी घेतली। तक्रारीवर कारवाई करताच माणिक कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे आणि इतर दोघांविरुद्ध बनावट दस्तऐवजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। गेल्या 30 वर्षांपासून या प्रकरणाची तारीख पे तारीख येत होती आणि अखेर सत्र न्यायालयाने 20 फेब्रुवारी 2025 रोजी हे प्रकरण निकाली काढलं। चौघांपैकी इतर दोघांविरोधात ठोस पुरावे नसल्यामुळे त्यांना सोडण्यात आलं। मात्र मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 दंड अशा प्रकारची शिक्षा सुनावली आहे। आता मुद्दा येतो की सध्याचे कृषी मंत्री असलेल्या माणिकरावांचं मंत्रिपद आणि आमदारकी जाणार की राहणार याचा। तर विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी माणिकरावांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर सविस्तर उत्तर दिलंय। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात कोकाटेंना उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठापुढे जावं लागेल। त्यांना मिळालेल्या शिक्षेवर स्टे घ्यावा लागेल। या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली तर शिक्षेची अंमलबजावणी होणार नाही, पण उच्च न्यायालयात स्थगिती मिळाली नाही तर कोकाटेंसमोर शेवटचा पर्याय सर्वोच्च न्यायालय असू शकते। 3ही सन्माननीय न्यायालयांमध्ये कोकाटेंना अपयश आलं तर कोकाटेंचं सदस्यत्व जाऊ शकतं। परिणामी मंत्रिपदावरही पाणी सोडण्याची वेळ कोकाटेंवर येऊ शकते। त्यातच विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याचा मुद्दा उचलून धरायला सुरुवात केली आहे। अशाच एका शिक्षेचा निकाल 2023 रोजी राहुल गांधी यांच्या बाबतीत लागला होता। राहुल गांधी यांना 2023 मध्ये सुरत न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती। आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून अपमानजनक भाष्य केल्याप्रकरणी राहुल गांधी विरोधात कलम 8 नुसार गुन्हा दाखल झाला होता। अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींना दोषी ठरवून न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती। शिक्षा सुनावल्यानंतर कायद्यानुसार त्यांची खासदारकी त्वरित रद्द होणे अपेक्षित होतं। मात्र गुजरात उच्च न्यायालयात धाव घेऊन सत्र न्यायालयाच्या सुनावणीला शिक्षेवर स्थगिती मिळवली होती। त्यामुळे राहुल गांधींचं सदस्यपद कायम राहिलं। राहुल गांधी यांच्याप्रमाणेच कोकाटे यांनाही आपल्या मंत्रिपदासाठी धडपड करावी लागेल। बाकी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना या यादीत कोकाटेंचंही नाव आलंय। धनंजय मुंडे असो की माणिकराव कोकाटे, कात्रीत सापडलेत अजित पवार हे मात्र नक्की। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या थोडक्यातला सबस्क्राइब करायला विसरू नका।